आज आपल्या देशामध्ये धम्मचक्र प्रवर्तन पवित्र दीक्षाभूमी येथे संपन्न झाला। तो दिवस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। धम्मचक्र अनुप्रवर्तन या पवित्र अशा धम्मक्रांतीला आता व्यापक स्वरूप येत आहे। मनुष्य जागा होत आहे। मनुष्य हा प्रज्ञावंत होत आहे। धम्मक्रांतीची लाभ आणि धम्मक्रांतीचा सुगंध हा एवढा परिणाम करत तो चहूदिशेला आणि पूर्ण विश्वामध्ये लोकाला तो आकर्षित करत आहे। आणि ही धम्मक्रांती कुणाच्याही विरोधामध्ये झालेली नसून समग्र मानव जातीला या देशामध्ये बुद्धवचन अमृत प्राप्त व्हावं म्हणून या धम्मक्रांतीचा आरंभ झालेला आहे। माणूस आणि माणसासोबतचं नातं हे माणुसकीचं जागावं आणि माणुसकीनं प्रत्येक समाजानं वागावं म्हणून या क्रांतीचा मूलभूत पाया आहे। या क्रांतीमध्ये मानव किंवा मनुष्य हा प्रमुख आहे, केंद्रबिंदू आहे। कारण शेवटी माणसासाठी सर्व आहे। माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही। आणि म्हणून धम्माचा स्वीकार केल्यानंतर जे परिवर्तन आला, वेग आला, मूलभूत परिवर्तनाला दिशा आली, ती एक अनन्य साधारण अशी दिशा आहे। सर्वात म्हणजे धम्मक्रांतीमुळे सर्वांचं करिअर वाढलं, साहस वाढलं, महत्वाकांक्षा त्याची जागा झाली। स्वतःबद्दलची महत्वाकांक्षा, स्वतःबद्दलचा त्याचा तीव्र स्वाभिमान हा मेलेला होता। पूर्णच्या पूर्ण तो या देशात खतम करण्यात आला होता। या धम्मक्रांतीच्या परिपूर्ण चळवळीमुळे संपूर्ण दबलेल्या, चेपलेल्या, तळागाळातल्या दुर्बळ, शोषित, पीडित समग्र अशा लोकांना जागवलेला आहे। आणि प्रत्येकाच्या मनाला जाग येण्यासाठी, तो जागरूक होण्यासाठी अखंडपणे 23 मार्च 1927 पासून तर 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत या देशाच्या कानाकोपऱ्यात बोधिसत्वाला मानव मूल्य शिकवावं लागले, मानवाचं महत्त्व सांगावं लागलं, मानवाचे अधिकार सांगावं लागले। कारण 5000 वर्षांपासून या देशात गुलामी, लाचारी, प्रणित ईश्वराची ही कृपा आहे म्हणून चातुर्वर्ण लादण्यात आलं होतं। हे चातुर्वर्ण लादणारा
ब्राह्मणिझम हा सर्वात मोठा या देशामध्ये बलाढ्य होता. त्याने सर्व जातीला जमातीला दाबत 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 परिपूर्ण दाबलेलं होतं. त्याचं कोणतंही अस्तित्व या देशात राहू नये म्हणून, किंबहुना त्याला जीवन जगायलाच मुश्किल व्हावं इथपर्यंत त्यांनी कावेबाजपणा आपल्या मनात षडयंत्र म्हणून ठेवला होता. त्यामुळे इथल्या कोणत्याही जातीला जवळपास 8,000 जातीला ब्राह्मणिझमनं शूद्र बनवलेला आहे. आणि त्या शूद्रांच्या खाली अतिशूद्र बनून अशी त्यांची कुचंबना केली, अशी त्यांची हेटाळणी केली, अशी त्यांची पूर्णच्या पूर्ण उपेक्षा करण्यात आली. त्यांच्याबद्दल जरा सुद्धा कुठे दया करुणा किंबहुना वरवरची सहानुभूती सिंपती सुद्धा लोकांत जागू नये म्हणून असा या देशामध्ये ईश्वर प्रणीत, अवतार देव प्रणीत समाज व्यवस्था त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सर्वात वरचा माणूस म्हणून ब्राह्मणाला नेमलं, त्याच्या खालचा माणूस म्हणून क्षत्रियाला, त्याच्या खालचा माणूस म्हणून वैश्याला आणि त्याच्या खालचा माणूस म्हणून शूद्राला नेमण्यात आलं. ही 4 वर्णाची चौकट या देशात पिढ्यानपिढ्या केवळ ब्राह्मण समाजाला सुखानं जगावं यासाठी करण्यात आली होती. त्याला कोणतंही मातीचं काम येऊ नये, त्याचा घाम कधी निघू नये म्हणून त्याला चैनीमध्ये राहायला मिळावं, चैनीमध्ये बसायला मिळावं, ऐश्वर्य मिळावं, उच्च स्थान मिळावं, उच्च त्याला सर्वांनी मानावं, भूदेव म्हणून, सर्व या जमिनीवरला देव म्हणून त्याची लोकांनी पूजा करावी, हा याच्या पाठीमागे हेतू होता. आणि ही पिढ्यानपिढ्या लोकांवर ठसवण्यात येत होतं, रुजवण्यात येत होतं. लोकांवर दाबून त्यांच्या मानसिकतेला अशा प्रकारे बनवण्यात येत होतं की ब्राह्मणच श्रेष्ठ, ब्राह्मणच उच्च, ब्राह्मणच पवित्र, ब्राह्मणच ब्रह्ममुखाच्या यातून जन्माला आलेला एकमेव असा हा देव आहे, भूदेव आहे, जमिनीवरला देव असं म्हणून समग्र लोकाला, समग्र समाजाला आंधळ करण्यात आलं. बुद्धीनं आंधळा बनवला होता मानव, प्रज्ञेनं अप्रज्ञावंत केला होता. त्याला कोणताच होश येऊ नये, त्याला कोणती जागृती येऊ नये, अशा प्रकारची ही षडयंत्रणा राबत राहिलेली आहे. आणि त्यासाठी ब्राह्मण प्रणीत व्यवस्थेमध्ये राजे महाराजे नेमण्यात आले, त्यांचं सैन्य हे नेमण्यात आलं, वाढवण्यात आलं. आणि सर्वांचा पूर्ण दक्षिणेत निर्माण झालेली देवाची दक्षिणा, ईश्वराची दक्षिणा, देवीची दक्षिणा, कोटी कोटी देवादेवतीची दक्षिणा ही त्या सैन्याला आणि त्या ब्राह्मण वर्गाला
रात दिवस तुपानं तुपाचे पदार्थ खायला मिळाले पाहिजे यासाठी करण्यात आली होती. कुणी त्याच्या विरोधामध्ये चॅलेंज करू शकत नव्हतं. कुणी त्याच्या विरोधामध्ये बंड पुकारू शकत नव्हतं. कुणाची मजाल नव्हती ब्राह्मणवादाच्या विरोधात बोलायची. आणि जर कोणी बोललं किंवा त्याच्या विरोधात संभाषण केलं किंवा भाषण केलं तर ताबडतोब त्याला पकडून त्याचे डोळे काढत होते, त्याची जीभ छाटत होते, त्याचे कान पूर्ण सुरा करून टाकत होते, त्याचे इंद्रिय हे पूर्णच्या पूर्ण सुरा डॅमेज करून टाकत होते. तू आमच्या विरोधात बोलतो का म्हणून ताबडतोब त्याच्या इंद्रियाला बंद करण्यात येत होतं. त्याचं लिंग कापून टाकण्यात येत होतं त्याचं. आणि अशा प्रकारे निर्घुण अत्याचार, क्रूर अत्याचार पिढ्यानपिढ्या चालले होते. साधं वरण भात पोळी खायला अधिकार नव्हता. साधं पाणी पिण्याला अधिकार नव्हता. या निसर्गाच्या सानिध्यात हवा, पाणी, जेवण, कपडा हे नैसर्गिक सुद्धा त्यांना घालण्याचा अधिकार त्यांनी नाकारला होता. की तू पाणी पिऊ शकत नाही, तू नीच आहेस, तू हलका आहे, तू खालच्या जातीचा आहे, तो पूर्णपणे शूद्र आहे असं म्हणून त्याच्याकडे तिरस्कार, घृणा, कपट, छलकपट आणि अत्यंत द्वेष भावनेने साऱ्या भारतात वातावरण बनवण्यात आलं होतं. जिकडे तिकडे या शूद्र जातीच्या प्रत्येक जातीला गुलाम करून जगावं लागलं. त्याची सावली सुद्धा कुणी घ्यायला तयार नव्हते. सावली जर पडली तर प्रचंड शिव्या देऊन ब्राह्मण त्याच्यावर आग पाखडत होता. करंट्या, तुझा सारा जन्म 80 योनीमध्ये नरकात जावो, तुझी सावली पडल्यामुळे मी भ्रष्ट झालो, विंटाळून गेलो करंट्या असं म्हणून त्याची मानसिकता ही पूर्ण दुबळी क्षीण खचून टाकण्यात येत होती. केवळ एका जातीची सावली नाही, कोणत्याही समाजाची सावली ब्राह्मण घेतच नव्हता असं मनुस्मृतीमध्ये वर्णन आहे. या देशात लोकाला स्वातंत्र्याचं जग, समानतेचं जग, न्यायाचं विश्व आणि समानतेचा समाज कधी पाहायला भेटला नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हे शब्द सुद्धा 5000 वर्षापर्यंत कोणत्याही जातीच्या कानावर कधी पडू दिले नव्हते. अशा प्रकारची ही यंत्रणा या देशावर राज्य करत होती. जातीयतेचं राज्य करत होती, भेदभावाचं राज्य करत होती, पिळवणूक, शोषण आणि पूर्ण त्याचं मात्र लुटून खाण्यात येत होतं. एखाद्या शूद्राच्या घरी जर पूजा असेल देवाची तर तिथं जात होता ब्राह्मण पुरोहित आणि
हा जाऊन माणूस तिथे बसत होता, परंतु त्या अगोदर तो गोमूत्र टाकायचा. जिथे तो बसत होता त्या साऱ्या जागेवर जाईपर्यंत आणि गोमूत्रानं ती जागा निर्मळ करण्यात येत होती. ते गोमूत्र फक्त गाईचंच असायचं, म्हैशीचं चालत नव्हतं. आणि त्या गोमूत्रानं त्याची याची जागा आणि बसायची जागा ही अशी निर्मळ झाल्याचं समज आणि समजुती करण्यात आल्या होत्या. आणि त्यांनी मग मंत्र जपायची, त्यांनी पोथी वाचायची, त्यांनी सर्व वेद मंत्र म्हणायचे. अर्धा घंटा, 1 घंटा. आणि ऐकणारे सारे शूद्र लोक, कुंभी शूद्र, तेली शूद्र, मराठा शूद्र, ग्रेट मराठा शूद्र, नावी शूद्र, वारिक शूद्र, गुरव शूद्र, मातंग शूद्र, महान शूद्र, साऱ्या जाती 8000 जातीला शूद्र म्हणून त्यांना नीच लेखण्यामध्ये ब्राह्मणवादानं 5000 वर्ष अशी त्यांच्यावर लादलेली अधर्माची क्रूर परंपरा होती, दुष्ट परंपरा होती. आणि मग त्या व्यक्तीनं पूजा पाठी, देवाची पूजा पाठी करून, पारायण करून, तुम्हाला काही कळत नव्हतं. काही तुम्हाला अंधारात ठेवण्यात येत होतं. आणि मग म्हणत होता की तुमच्या घरातले सारे भूत गेले, तुमच्या घरातली शनी गेली, तुमच्या घरातलं सारं दुःख जाईल, आता तुमच्या घरातून आता पूर्णच्या पूर्ण मी हाकलून दिले. जेवढे तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला परेशान करणारे असे सारे संकट तुमचे मी निवारण केले. आता दक्षिणा द्या. 5 पोते ज्वारीची दक्षिणा आणि 5 पोते गव्हाची दक्षिणा आणि 3 पोते किंवा 2 पोते तांदळाची दक्षिणा. आणि मग साखर कमीत कमी 10 किलो दक्षिणा. आणि तीळ हे 2 किलो, उडीद 2 किलो, मूग 2 किलो, चवळी 2 किलो, तुरी 2 किलो, हरभरा 5 किलो आणि मसूर 2 किलो आणि सारे मसाल्याचे पदार्थ 5 किलो आणि सुकामेवा, काजू, बदाम, पिस्ता, लवंगा, सोप, सुपारी, मनुखे, खारका आणि खोबरं आणि गूळ हे पूर्ण 10-12 किलो दक्षिणा. असं तो बैलबंडी भरून आपल्या घरी नेत होता. शूद्राचं घर सारं खाली, पूर्णच्या पूर्ण त्याच्या घराचा पूर्ण साफ करत होतं. त्याला काहीच राहत नव्हतं त्याच्या घरात खायला, एवढी लूट करत होते ते. आणि सण आला म्हणून जर पैसाच नाही आता यांच्या घरात, तर तो ब्राह्मणाला जाऊन म्हणायचा कर्ज द्या. आणि त्या कर्जासाठी तो जमीन ठेवायचा गहाण. याची जमीन 5 एकर, 10 एकर, 15 एकर, 20 एकर, 30 एकर, 40 एकर जमीन, 50 एकर जमीन तो गहाण ठेवायचा. आणि तिथून कर्ज आणायचा सणासुदीच्या कामासाठी, गोडधोड लेकरा बाळाला खाण्यापिण्यासाठी. सार्वजनिक विहीर असायच्या, त्या विहिरीवरती कोणत्याच प्रकारे कुणाला पाणी भरता येत नव्हतं.
सारे शूद्र लोक रांग लावायचे. असे मातीचे मटके घेऊन मातीचेच काम. कोणत्याही शूद्राच्या घरी मातीचेच पूर्ण भांडे असायचे. मातीच्या थाली, मातीचे ग्लास, मातीचे हांडे, मातीचं गंगाळ, मातीचे ग्लास, मातीचे तांबे, मातीचे पूर्ण शिजवायचे मडके, छोटे मोठे, आणि पाणी गरम करायला मातीचंच मडकं, पाणी पियाला पण मातीचेच मडके. म्हणजे एकदा तुमचं मातीचं भांड फुटलं की साऱ्या शूद्रांचा संसार असा ब्राह्मणवादानं फुटका करून ठेवला. एवढा क्रूर आणि एवढा वाईट दशा या देशामध्ये 8,000 शूद्र समाजाची झाली होती. त्यांचा वाली कुणीच नव्हता. त्यांच्या दारात, त्यांच्या कुळात, त्यांच्या समाजात, त्यांच्या वंशात कोणताही देव अवतार घेत नव्हता. सारे देव अवतार हे ब्राह्मणाच्या कुळातच जन्माला यायचे, अशी प्रथा होती. आणि अशा या भयानक शिवाशिवीच्या काळात, बाट विटाळाच्या काळात, भेदभावाच्या काळात हा उच्च, हा नीच, हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा पवित्र, हा अपवित्र, हा परिपूर्ण ज्ञानी मार्गाचा, हा अनाडी मार्गाचा, आणि फार बहुश्रुत, आणि हा निकम्मा, हा सर्व जाणणारा, आणि हा एकदम अनपढ, असा भेद करण्यात आला होता. कुणालाही शिक्षण घेण्याची प्रथा नव्हती. 5,000 वर्ष कोणाला शिक्षण घेण्याबद्दल बंदी होती. कोणतं शिक्षण घेता येत नव्हतं. 12 खडी वाचता येत नव्हती. 1-2 बोलता येत नव्हतं. देवाचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं. देवाचं जर नाव तुम्ही घेतलं, कोणत्याही देवाचं, आणि ते जर ब्राह्मणानं ऐकलं तर तो प्रचंड आग पाखडत होता. अरे 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 अरे, अधर्म होत आहे, अधर्म होत आहे, अधर्म होत आहे. शूद्र लोक हे देवाचं नाव घेऊ लागले आणि ताबडतोब त्याला धरून त्याच्या कानामध्ये गरम गरम शिसं ओतण्यात येत होते. त्याच्या डोळ्यामध्ये गरम गरम सळ्या टाकून दोन्ही डोळे हे निकामी करण्यात येत होते, बुबळं बाहेर काढून. आणि त्याची जीभ पूर्ण कल्ल्यापासून कापून टाकण्यात येत होती. आणि त्याचे जी अवघड इंद्रिय आहेत ते पूर्णच्या पूर्ण नेस्त नाबूद करण्यात येते. लघवी करायचं इंद्रिय आणि सारे ज्ञानेंद्रिय त्याचे पूर्णच्या पूर्ण बंद करण्यात येत होते. तो पुन्हा तिथं जिवंतच राहू नये एवढी शिक्षा त्याला ब्राह्मणिझम, मनुस्मृती प्रणीत कायद्यामध्ये देण्यात येत होती. हे काय 1 दिवसात 2 दिवसात नाही तयार झालं. हे पूर्णच्या पूर्ण मोठ्या हिकमतीनं आणि मोठ्या धूर्तपणानं आणि मोठ्या कावेबाजपणानं प्लॅनिंग करून त्यांनी लादलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या देशाला अज्ञानाच्या अंधारात लोटलं. बुद्धीचा विकास करायला शिक्षणच नाही तर बुद्धी कशी वाढणार आहे? मग धन कसं उत्पन्न करणार आहे? उद्योगपती माणूस कसा होणार आहे?
आणि जर त्याचं धनच वाढलं नाही तर त्याची हिंमत कशी वाढणार आहे, त्याचं बळ कसं वाढणार आहे, त्याचं साहस आणि जिद्द आणि कष्ट करायची त्याची तळमळ कशी वाढेल. म्हणून धन कमावणंच बंद केलं होतं. त्याचं धन कमावण्याचे सारे मार्ग बंद करण्यात आले होते. उद्योगपती बनायचे सारे मार्ग बंद करण्यात आले होते. केवळ त्यांनी मेलेल्या ढोराला ओढून त्याला नेऊन त्याला कापून त्याचं मांस टोपल्यात भरून त्यांनी घरात आणून त्याला बारीक बारीक करून दोऱ्यावर त्याला मात्र ठेवून त्याला सुकवून गरम गरम अशा जाळावर त्याला भाजून ते फक्त खायची त्याला मुभा होती. मेलेल्या ढोराचं मांस. नाहीतर ब्राह्मणानं जर बोलवलं तर एक गाडी सरपणाची मोठ्या मोठ्या खोडाचं सरपण तोडून एक गाडी जर तुम्ही तोडून दिली शूद्र माणसानं तर मग त्याला शिळी भाकर 2 किंवा 1च देण्यात येत होती. आणि शिळं बेसन त्याच्यावर गरम डाळ नव्हती ना, गरम वांग देत होते ना, कधी कोणती भाजी देत होती. पिठलं ते इटलेलं पिठलं, शिळं पाथर. असे हाल 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 झाले या देशात शूद्र समाजाचे. प्रत्येक जातीला शूद्र करून ब्राह्मणवादाने हाल हाल केले. आणि या 4 वर्णाच्या विरोधात कोण बंड पुकारणार आहे, त्याच्या विरोधात कोण पूर्णपणे लढाई करणार आहे, हे मोठी फार चिंतेची बाब होती. त्यावेळेस समाज हा पूर्ण अनाडी अज्ञानी झालेला पाहून आता यांचं काही चालत नाही. हे लोक मेलेलेच मांस खातात, आपण दिलेलं पाणी पितात, अशी यांची अत्यंत दुर्बळ हलाखीची अवस्था करून टाकली होती. वैश्याला व्यापाराचं काम होतं, क्षत्रियाला लढाईचं काम होतं आणि ब्राह्मणाला देवाजवळ बसून पोथ्या वाचून घंटी हलवून भजन कीर्तन करून भजनामध्ये आरत्या ओवाळण्यामध्ये कर्मकांडामध्ये देवाचं जपजाप्य करण्यामध्ये आलेल्या लोकाला म्हणायचं दक्षिणा ठेवा तर देव पावतो. दक्षिणा ठेवणार आहे, ठेव दक्षिणा 10 रुपये. सर्वांना दक्षिणा ठेवायला भाग पाडत होते पुजारी, पुरोहित पुजारी. हे पिढ्यानपिढ्या चालायचे. आणि त्यामुळं देवाच्या नावानं जमा झालेली लाखो रुपयाची दक्षिणा ही त्यांच्या घरात जात होती. प्रत्येकाची वाटे असायची, प्रत्येक ब्राह्मणाची. म्हणून आज कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन पहा, तिथे कोटीनं पैसा जमा होतो दक्षिणाचा. ते गरीबाला जाऊन काय देतात का सवलत? गरीबासाठी चांगलं मेडिकल कॉलेज काढतात का? गरीबासाठी तिथं इंजिनियर कॉलेज फ्री काढतात. गरीबासाठी तिथं आर्ट, कॉमर्स, सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे नवे नवे जे काही कोर्सेस आले ते काढतात का? कारण त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल वरची पण सहानुभूती नाही. जिभेच्या शेंड्यापासूनही त्यांच्यामध्ये प्रेम नाही, सहानुभूती नाही. म्हणून ते काय काढतील? या देशामध्ये शेवटी ज्योतिबा फुले,
माळी समाजात जन्माला आला. त्यांच्या बापानं त्यांना इंग्रजी शाळेमध्ये टाकलं. अत्यंत बुद्धिमान माणूस, तीव्र बुद्धिमान, हुशार, चंट, एकदम तेजस्वी विचाराचा आणि चांगला शिकू लागला. शेवटी ते त्यांचं धोरण, ज्योतिबा फुलेच्या बापाचं धोरण ब्राह्मणानं ओळखलं आणि त्याचे कान फुकले. अरे अरे नाही, तुझं लेकरू बिघडून जाईल म्हणे, एवढ्या मोठ्या शाळेत टाकू नको, काढ त्याला तिथून, इंग्रजी शाळेतून काढ, नाही तर तुझं पोरगं बिघडून जाईल. त्याचं शिक्षण बंद करून मिलिटरीच्या शाळेतून विद्वान बनायचा मार्ग होता तो, त्याच्यातून काढलं. बघा, असे ब्राह्मण त्या काळात होते बघा. दिशाहीन करत होते. प्रगतीच्या मार्गाला गेलेला पोरगा तिथून त्याला मागं खेचलं. पण त्याच्या घरातली गंगूबाई ही त्याची मावशीले हुशार होती आणि तिने पूर्ण प्लॅनिंग करून आणि त्या काळच्या कलेक्टरला भेटून त्याला पुन्हा दुसऱ्या इंग्रजी शाळेत टाकलं आणि इंग्रजी विषयात तो निष्णांत झाला, विद्वान झाला, जवान मुलगा. ज्योतिराव फुले आपल्या मित्राला बोलत बोलत गेला तर पण उद्या तू ये म्हणे, लग्नाची वरात चालली आपली. आणि तो वरातीमध्ये मित्रासोबत हात धरून चालला आणि बळवंत चौक आहे पुण्याचा, त्याने पाहिले की अरे हे शूद्र आणि हे आमच्या वरातीमध्ये आला. हे माळी समाजाचा शूद्र आमच्या वरातीमध्ये. त्याचं पित्त खवळलं त्या ब्राह्मणाचं. त्याने त्याला 2-4 शिव्या दिल्या, गलिच्छ. त्याची गचांडी धरली, गचांडीतून त्याला 2-3 गचांड्या मारल्या आणि त्याला वरातीतून हाकललं. हा अपमान त्याने सहन केला नाही. ज्योतिबा फुले पेटून उठला की मी ही सारी ब्राह्मण व्यवस्था पूर्ण बर्बाद करून टाकतो आणि पूर्ण उलथून टाकतो. म्हणून त्यांनी पूर्ण बंड पुकारलं आणि त्यांनी सर्वात पहिलं काम केलं, त्यांनी समाज जोडला, सारा शूद्र समाज जोडला. त्यांनी कोंबी, तेली, कोमटी, माळी सारे 8,000 लोक जोडून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि 1849 मध्ये त्यांनी पहिली शाळा भिडेच्या वाड्यामध्ये काढली. कित्येक वर्षानंतर शिक्षणाचा सुगंध भिडेच्या वाड्यात सुरू झाला. पहिल्या वर्गात फक्त 6 मुली होत्या. तेल्याची 1, कोमट्याची 1, मराठ्याची 1 आणि कुंभाराची 1 आणि दुसऱ्या एका समाजाची वाल्मिकीची 1. अशा 6 मुली वर्गात बसल्या आणि शिक्षिका म्हणून सावित्रीमाई फुलेला त्यांनी ट्रेनिंग देऊन B.Ed तिचं केलं होतं. प्रशिक्षित अद्ययावत शिक्षिका तिला बनवून ती शाळेला जायची. दप्तर घेऊन त्या झोऱ्यामध्ये पाटी, पेन, पेन्सिल, पुस्तकं आणि 1 लुगडी आणि 1 चोळी. तिला ज्योतिरावने सांगलं होतं, रस्त्यानं जाताना तुला अपमानित करतील, तुला दगडं मारतील, तुझ्यावर शेण मारतील, तुझ्यावर बेदाड फेकतील, कारण तू नव्या युगाला सुरुवात करत आहे शिक्षणाच्या. आणि तसंच झालं. जशी सावित्रीबाई फुले निघाली वर्गाकडे भिडेच्या वाड्याकडे, तिच्यावर साऱ्या मोठ्या मोठ्या ब्राह्मणांनी शेण फेकून तिला मारलं, तिला बेंदाड फेकून मारलं
तिला शेणाचे खडे फेकून मारले, तिची चोळी भरत होती, तिचं लुगडं पूर्णपणे गंध घाण होत होतं, पण ती पाहत नव्हती कुणाकडं, ती कुणालाच बघत नव्हती, ती डायरेक्ट शाळेकडेच बघायची आणि शाळेकडे जायची ती, आणि शाळेत गेल्यावर एका वर्गात जायची ती आणि लुगडं काढून आपलं लुगडं नेसायचं नवीन आणि चोळी काढून नवीन चोळी नेसायची, नंतर मग पाटी पेन पुस्तक घेऊन ती वर्गावर जायची. असे सावित्रीमाय फुलेनं ब्राह्मण समाजाने केलेला छळ, अपमान, तिरस्कार, घृणा हे सारं सहन केलं. हे सहन करण्याची हिम्मत, हे सहन करण्याचं सामर्थ्य, हे सहन करण्याचं मनोबल त्या माऊलीमध्ये होतं, सावित्रीमाय फुलेमध्ये. आणि अशा प्रकारे या ज्योतिबानी एकच शाळा काढली नाही, हे वाढवत वाढवत त्यांनी 22 शाळा पूर्ण पुणे इलाख्यामध्ये काढल्या, वेगवेगळ्या ठिकाणी. केवळ शाळाच काढल्या नाही त्यांनी, रात्रीच्या पण शाळा त्यांनी सुरू केल्या, की जे लोक वयानं मोठे आहेत, प्रौढांच्या शाळा सुरू केल्या, प्रौढ महिलांच्या शाळा सुरू केल्या. आणि अशा प्रकारे विद्या आणि शिक्षणाचा त्याने सुगंध त्या बाले किल्ल्यात उभा केला, जिथे ब्राह्मण लोक कुणाला शिक्षण घेऊ देत नव्हते. आणि असा त्यांनी समाज बदलवला, संपूर्ण समाज उलथून त्यांनी टाकला. अरे ती सावित्री लय पुढं पुढं चालली रे, तिला रोका बरं. एकदा ब्राह्मण लोकांनी पुन्हा षडयंत्र करून एका अडदांड माणसाला तिला धमकी द्यायला पाठवलं. असा गप्पूच्या गप्पू लठ्ठा माणूस तर गेला तो. सावित्रीमाय फुले शाळेला चालली होती आणि भर चौकामध्ये त्यांनी असे पाय पूर्ण वाकवले आणि मग ते म्हणे असा हात करून बोट करून म्हणे, सावित्री फुले तू जर शिक्षण बंद करते की नाही, तू शिक्षण बंद करत नाही तर तुझी इज्जत घेतो, असं म्हणल्या बरोबर सावित्रीमाय फुलेनं कसून त्याच्या कानशिलामध्ये जोरदार मारली. एकच मारली नाही, पुन्हा डबल हाणली ती. तर जे पळाला बघा, तो जे पळाला तर त्यांनी पुन्हा कधी माग पाहिलंच नाही. तेव्हापासून पुणे शहरामध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेनं कोणी बघायची ताकद केली नाही. अशी सावित्रीमाय फुले शिक्षणाची ज्ञानवर्धनी होती आणि असं तिने मोठं कार्य केलं आणि सर्व मुलीला विद्वान केलं, सर्व मुलीला हुशार केलं, सर्व मुलीला सुसंस्कृत केलं. आणि म्हणून हा काळ वाढत गेला शिक्षणाचा. याच कामामुळे, याच शिक्षणाच्या क्रांतीमुळे आपल्या देशाची पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी बनलेली आहे. हा विषय पुढे चालेल. सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो. बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि. मंगल मैत्री आशीर्वाद. सभीतियो विभजन्तु, सर्वरोगो विनाशतु, माते भवत्वन्तरायो, सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस्स नित्यं वड्डापचार,
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते साधु साधु